आइए हम मिलकर प्रार्थना करें। आज का पवित्र सभा हम सबके जीवन में आत्मिक और भौतिक आशीषों के कारण होने पर सब मिलकर परमेश्वर को कुछ समय हालेलुया आवाज उठाकर परमेश्वर को धन्यवाद करें। हालेलुया। पिछले हफ्ते से लेकर अब तक प्रभु ने हम सबको अपना पंखों तले संभाल कर रखा। हालेलुया। पंखों तले सुरक्षित में रखा। हर एक प्रार्थना को परमेश्वर ने उत्तर दिया। हालेलुया। हर बीमारी को चंगा किया। हल्लेलुया। बच्चों को प्रभु ने आशीष किया। हालेलुया। आराधना में सही सलामत आने के लिए हालेलुया प्रभु ने हमें मदद किया। ये हमें कुर्बान हालेलुया हाथ उठाकर प्रभु को धन्यवाद करें। हालेलुया 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 प्रेज़ द लॉर्ड। प्रभु हालेलुया जंगल में स्तुति करो। प्रभु जी हम आपको धन्यवाद करते हैं। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया हालेलुया कोई परमेश्वर है ही नहीं, वे बिगड़ गए, उन्होंने घिनौने काम किए हैं, कोई शुक्र भी नहीं। साथ में पढ़िए। आज हमने इस भजन संगीता में पढ़ा परमेश्वर आज खोज में है। प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर आज क्या कर रहा है? ढूंढ रहा है, खोज में है। कौन है? किसका खोज में है? जो लोग परमेश्वर का खोज करते हैं, परमेश्वर का खोज में है, वही परमेश्वर बोल रहा है। परमेश्वर आज हमें आशीष करना चाहते हैं, हमारे साथ कुछ समय व्यतीत करना चाहते हैं। परमेश्वर हमारे साथ कुछ समय स्पेयर करना चाहते हैं। आज हम उस प्रभु को स्तुति को हम आज प्रेज़ द लॉर्ड हम हालेलुया स्तोत्र में एक्सपीरियंस करेंगे। हालेलुया बोलो यीशु मसीह की प्रेज़ गॉड हालेलुया। कल हमने आशीर्वाद जो आजादी का दिन को हमने मनाया। देखो उससे बढ़कर एक आजादी प्रभु ने हमारे लिए दिया। प्रेज़ द लॉर्ड। 2026 वर्ष पहले प्रेज़ द लॉर्ड यीशु मसीह मनुष्य को रूप धारण करके इस धरती पर आया। पाप से और पाप के तमाम प्रभाव से प्रभु ने हमें बचाया, हमें आजाद किया। आज हम गुलाम नहीं, आज हम स्लेव नहीं, आज हम किसी का दास नहीं, बल्कि आज हम प्रभु में आजाद हैं। प्रेज़ गॉड। इस आजादी के अनुभव को प्रेज़ द लॉर्ड अनुभव करते हुए हम कुछ समय परमेश्वर को आराधना करना चाहते हैं। प्रेज़ गॉड। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം എല്ലാം നന്മയാണ് ചെയ്തിട്ടുള്ളത്. ഇതുവരെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം എല്ലാം നന്മയായിട്ടാണ് ചെയ്തത്. ഒന്നും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു തിന്മയായിട്ടൊന്നും ഭവിച്ചിട്ടില്ല. ദൈവം എല്ലാം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നന്മയായിട്ട് തന്നെ കണക്കുകൂട്ടി നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കുന്ന ദൈവമാണ്. ഹല്ലേലൂയ. നന്മയല്ലാതും ചെയ്തിട്ടില്ലല്ലോ, നന്മ മാത്രമേ ഇനി ചെയ്യുകയുള്ളല്ലോ. ചെയ്തിട്ടില്ലല്ലോ, നന്മ മാത്രമേ ഇനി ചെയ്യുകയുള്ളല്ലോ.
तेरा प्यार है महान जीसस। मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ पे जा। वो मुर्देपन का जो अवस्था बताता है हमारा रियल वाला मुर्दापन नहीं है, लेकिन आत्मिक तौर पे हम जो डेथ था, हमारे आत्मिक तौर पे जो हम मृत्यु पाए थे, परमेश्वर ने उस आत्मिकता में परमेश्वर ने जीवन दिया है। हालेलुया। हमारे जीवन में परमेश्वर ने अपने आंखें जो स्पिरिचुअल ब्लाइंडनेस था, परमेश्वर चाहता है कि हमारा स्पिरिचुअल ब्लाइंडनेस खुल जाए। इस प्रकार जो परमेश्वर को हम देख नहीं पा रहे, जो परमेश्वर को हम ज्यादा विश्वास नहीं कर पा रहे, परमेश्वर कहता है कि आज तेरे आंखें खुल जाए। परमेश्वर कहता है कि तेरे मुर्देपन से आज तू जीवित हो जाए, ताकि उसकी आराधना हम मिलकर करें। ओ तेरा प्यार है महान, तेरा प्यार है महान। मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ पे जा। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है महान। मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ पे जा। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए कुछ ना किया, अपने गुस्से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तुम्हें गवाही तेरी जीवन की। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। इसके जयकार सारी बीमारियों को छुड़ाने, सारी रोगों से बचाने, यीशु मसीह के नाम से इस प्रकार देखा। मैं अपनी आंखें पहाड़ की ओर लगाऊंगा, मेरी को कहां से मिलेगी मेरी सहायता? खुदा की ओर से जिन्होंने पृथ्वी और आसमान रचे। जैसे हमने गीत गाया, अपने सावर से हर किया
स्वर्ग मेरा सारा दिन सरिया उसने घोड़े खाके क्रूस उठा के इसने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया स्वर्ग छोड़ के सुनो मेरा सारा दंड सह लिया उसने घोड़े खाके क्रूस उठा के इसने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। मनु का प्यार है तेरा करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। मनु का प्यार है तेरा करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। निम्न ഒരു വാക്യം വായിക്കാം. अभिषेक की ओर आना चाहूंगा, हम एक वाक्य पढ़ेंगे। 1 കൊരിന്ത്യർ ലേഖനം 14 അധ്യായം അതിന്റെ 12 വാക്യം. पहला कोरिन्थी 14 अध्याय उसका 12वां वाक्य। इसलिए तुम भी जब आत्मिक वरदानों की धूप में हो तो ऐसा प्रयत्न करो कि तुम्हारे वरदानों की उन्नति से कलीसिया की उन्नति हो। Praise the Lord. അതുപോലെ നിങ്ങൾ ആത്മിക വരങ്ങളെ കുറിച്ച് വാഞ്ചിയുള്ളവരാകിയാൽ സഭയുടെ ആത്മിക വർധനയ്ക്കായി സഫലന്മാരാകാൻ ശ്രമിപ്പി. അപ്പോസ്തലൻ പൗലോസ് തന്റെ ശുശ്രൂഷയുടെ വലിയൊരു ഭാഗം ചെലവഴിച്ചത് കൊരിന്ത് സഭയിലായിരുന്നു എന്ന് നമുക്കറിയാം. और प्रेरित पौलुस अपने सेवकाई की एक मुख्य भाग जो है कोरिन्थ की कलीसिया में उन्होंने बिताया है। ഈ സഭയുടെ പ്രത്യേകത നമുക്കറിയാം. और इस कलीसिया की खासियत को हम जानते हैं। ഒരു കൃപാവരങ്ങൾക്കും കുറവില്ലാത്തൊരു സഭയായിരുന്നു. और ये बताते कि उस कलीसिया में भी किसी भी प्रकार की वरदानों की कमी नहीं थी। Praise the Lord. കൃപാവരങ്ങൾക്ക് ഒരു കുറവില്ലെങ്കിലും ഫലങ്ങളിൽ വളരെ കുറവുള്ള ഒരു സഭയായിരുന്നു. और जो है वरदानों में कोई कमी नहीं है तो भी फलों में जो है कमी थे। ഇവിടെ നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കൂ, ഇവിടെ ഫലം കായ്ക്കാൻ കർത്താവ് നമ്മോട് പറയുന്നത് ഒരു ആത്മീക വർധനവിനാണ്. और यहाँ पर फलवंत होने के लिए जो परमेश्वर जो हमें बताते हैं कि हमारी एक आत्मिक बढ़ोतरी के लिए। അതുപോലെ തന്നെ ദൈവമായ കർത്താവ് നമ്മെ praise the Lord ഈ സ്ഥലത്താക്കി വെച്ചിരിക്കുന്നത് കർത്താവിന് വേണ്ടി ഫലം കായ്ക്കാനാണ്. കൊരിന്ത് സഭയിലുള്ളവർ കൃപാവരങ്ങൾക്ക് പ്രാധാന്യം നൽകുകയും ഫലങ്ങളിൽ അകന്നു പോകുകയും ചെയ്യുമ്പോൾ അവരോട് പറയുന്നു, നിങ്ങൾക്ക് സ്തോത്രം ഒരു ചിറകു മാത്രം പോരാ, നമുക്ക് ഫലങ്ങൾ നിറഞ്ഞേ മതിയാകും. और जो कोरिन्थियों की कलीसिया के विश्वासी गण इस प्रकार जो है केवल वरदानों पर जो है ध्यान लगाते हुए परमेश्वर की फल से जब दूर हटते समय उनसे बता दें कि केवल आपको एक पंग नहीं बल्कि हमें हर प्रकार के रीति से आशीषित होना है। परमेश्वर की वरदान साथ ही साथ परमेश्वर की फल को भी अपने जीवन में प्राप्त करना है। Praise the Lord, praise the Lord. നിങ്ങൾ എന്നെ തിരഞ്ഞെടുത്തു എന്നല്ല, praise the Lord, ഞാൻ നിങ്ങളെ തിരഞ്ഞെടുത്തു, നിങ്ങൾ പോയി फलन കായ്ക്കേണ്ടതിന്. और यहाँ पर ये बताया कि तुमने मुझे नहीं चुना बल्कि मैंने तुम्हें चुना है, इसलिए चुना कि ताकि तुम जाकर फलवंत हो। Praise the Lord. നിങ്ങളുടെ ഉള്ളിൽ അല്ലെങ്കിൽ എൻ്റെ ഉള്ളിൽ ഒരു ചെറിയ ചോദ്യം മതി. എന്തിന് ഞാൻ ഫലം കായ്ക്കണമെന്ന് ചോദിച്ചാൽ അതിനൊരൊറ്റ ഉത്തരമാണ്, അതിനായിട്ടാണ് ദൈവം നമ്മെ തിരഞ്ഞെടുത്തത്. और तुम्हारे जीवन में इस प्रकार की सवाल उठेगी हम क्यों फलवंत होना है, तो उसका जवाब ये है कि जो है परमेश्वर इसी लक्ष्य के द्वारा हमें चुनाएगी ताकि हम फलवंत हो पाए। Praise the Lord. ഈ ലോകം ഉണ്ടാകുന്നതിനു മുന്നമേ എന്നെ കുറിച്ചും നിങ്ങളെ കുറിച്ചും ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കണമെന്ന് ഒരു ലക്ഷ്യമുണ്ടായിരുന്നു. और इस संसार होने से पहले, नहीं तो इस ब्रह्मांड की सृष्टि होने से पहले परमेश्वर को मेरे और तुम्हारे बारे में इस प्रकार एक लक्ष्य था कि हम फलवंत होना है। Praise the Lord. ഈ പകലിൽ നാം ഇരിക്കുമ്പോൾ ഫലമില്ലാതെ ഇലമൂടിയ വൃക്ഷമാണെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ തിരഞ്ഞെടുപ്പിൽ നമ്മൾ praise the Lord പ്രതികരിക്കുന്നു ഇല്ല എന്നല്ലേ അതിന്റെ അർത്ഥം. Praise the Lord. ദൈവത്തിന് സ്വന്തം ദൈവത്തിന്റെ തിരഞ്ഞെടുപ്പിനോട്
है। परमेश्वर की चुनावट को कभी भूलना नहीं है। परमेश्वर को हमारे जीवन में एक खास लक्ष्य है। Praise the Lord. ദൈവം പറയുന്നു, നിങ്ങൾ എന്നെ അല്ല തിരഞ്ഞെടുത്തത്, ഞാൻ നിങ്ങളെയാ തിരഞ്ഞെടുത്തത്. और परमेश्वर बड़े साफ रीति से बता दे कि तुमने मुझे नहीं बल्कि मैंने तुम्हें चुना है। Praise the Lord. കൃപാവരങ്ങൾ അങ്ങ് ജ്വലിപ്പിക്കുക. और हम वरदानों को इस प्रकार बढ़ाते जाते हैं। Praise the Lord. ഫലം കാണാനേ പറ്റുന്നില്ല. पर फल को हम ढूंढ ही नहीं पा रहे। Praise the Lord. നമ്മുടെ ഇലകളിലാണ് നമ്മുടെ ഇപ്പോഴത്തെ തൃപ്തി. और आजकल जो केवल हरियाली पत्ते में हम संतुष्टि को पाए। എന്തിന് നമ്മൾ ദൈവത്തിന് വേണ്ടി ഫലം കായ്ക്കണം? രണ്ടാമത്തെ പോയിന്റ്, और दूसरा पॉइंट, ദൈവം നമ്മിൽ ഫലം തിരയുന്നു എന്നതുകൊണ്ട്. परमेश्वर हमें फल को ढूंढ रहा है इस वजह से। സ്വതന്ത്രം. ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 13 നിങ്ങൾ എടുക്കേണ്ട വായിക്കാൻ വേണ്ട. ലൂക്കോസിൽ ഒരു പ്രസിദ്ധമായ ഒരു ഉപമയുണ്ട്. ഒരു മനോഹരമായ മുന്തിരിത്തോട്ടം. और एक बड़े सुंदर मनोहर जो है अंगूर की जो है वाटिका है। അതിനകത്ത് വളരെ മനോഹരമായ ഒരു അത്തി. और उसके अंदर एक सुंदर जो है अंजीर की वृक्ष है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. സ്തോത്രം. എന്തെന്നറിയാമോ? ആലോചിച്ച് നോക്കിയേ, ആ മുന്തിരിത്തോട്ടത്തിൽ പ്രൈസ് ദി ലോർഡ് എത്ര ആകർഷകമായിട്ടാണ് ആ സ്ഥലം നിൽക്കുന്നത്. അതിന്റെ സാരം എന്ന് ചോദിച്ചാൽ, ഇവിടെ മുന്തിരിത്തോട്ടത്തിന്റെ ആ ഒരു മനോഹരത, അതിന്റെ ആ ഒരു അതിന്റെ ഏറ്റവും വലിയ ഒരു പുള്ളിക്കാരൻ ഒരു തോട്ടിയെടുത്ത് ഇടയ്ക്കൂടെ ഇങ്ങനെ നോക്കി ഇതിനകത്ത് വല്ലൊരു കുരുവെങ്കിലും ഉണ്ടോ. और ये बार-बार जो है इसे हटा कर देखा, पत्ते को हटाते हुए देखा कि क्या इसमें कम से कम एक बीज तो है कि नहीं, एक फल तो है कि नहीं। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. കുറെ നേരം കഴിഞ്ഞപ്പോൾ മാലിയോട് ചോദിച്ചു, പ്രൈസ് ദി ലോർഡ്, ഇതെന്താ കായ്ക്കാത്തെ? और कुछ समय बीतने के बाद माली से सवाल किया कि इसमें फल क्यों नहीं है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. സ്തോത്രം പറഞ്ഞു, ഞാൻ ചെയ്യേണ്ടതെല്ലാം ചെയ്യുന്നുണ്ട്. और उनका जवाब ये था कि जो कुछ करना था फलवंत होने के लिए सब कुछ मैंने कर चुका। സമയത്ത് ഞാൻ വെള്ളം ഒഴിക്കുന്നുണ്ട്, വളമിടുന്നുണ്ട്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അതിന്റെ ചുറ്റും ഞാൻ തടവെടുക്കുന്നുണ്ട്. എന്നെ കൊണ്ട് പറ്റുന്നതെല്ലാം ഞാൻ ചെയ്യുന്നുണ്ട്. പക്ഷെ എനിക്ക് അറിയത്തില്ല ഇതെന്തുവാ ഫലം. മാലിക്ക് ഒരു അല്പം സ്ട്രിക്റ്റ്. മാലിക്ക് പറഞ്ഞു, കട്ട് ചെയ്താൽ കളഞ്ഞേക്കാം. और ये मालिक थोड़ा जो है जिद्दी व्यक्ति है, स्ट्रिक्ट व्यक्ति, उन्होंने बोला कि अब इसे ज्यादा रखकर कोई मतलब नहीं, इसे काट कर फेंक दो। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. എന്നാൽ മാലി അത് ചെയ്യാൻ തയ്യാറല്ല. पर जो उसकी सुरक्षा करने वाले, उसकी देखभाल करने वाले माली वो करने के लिए तैयार नहीं। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. മാലി പറഞ്ഞില്ല, മാലിക് പ്രൈസ് ദി ലോർഡ് ഒരു അവസരം കൂടെ അതിനൊന്ന് കൊടുത്തു നോക്കാം. और उस सेवक ने तो माली ने जो अपने मालिक से बताया कि मालिक ऐसा नहीं, आप एक और मौका इसे देना। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. മേലാൽ കായ്ച്ചെങ്കിലോ, और हो सकता है कि वो आगे जाकर फलवंत हो जाए। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഈ 2026 8ാം മാസത്തിലും ഞാനും നിങ്ങളും ഈ ഭൂപരപ്പിലുണ്ടെങ്കിൽ അത് മാലി നമുക്ക് വേണ്ടി ഒരു അവസരം തന്നത് കൊണ്ടാണെന്ന് മറന്നു പോകരുത്. 2026 के जो है 8वें महीने में भी अगर मैं और तुम इस संसार में जगत में आज भी जीवित है तो इतना ही समझना है कि जो है माली ने हमें एक और अवसर दिया है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഈ പകലിലും കർത്താവ് നമ്മിൽ ഫലം തിരയുന്നു എന്ന് ദൈവമക്കൾ മറന്നു പോകരുത്. आज सवेरे भी परमेश्वर हमारे अंदर हमें फल को ढूंढ रहा है। इस बात में ദൈവം ചോദിക്കുന്നത് വേറൊന്നുമല്ല, നമ്മൾ എന്ത് കൃപാവരം ജ്വലിപ്പിക്കുന്നതല്ല, ഏത് ഫലമാണ് നമ്മിൽ നിന്നുള്ളതെന്നാണ് കർത്താവ് ചോദിക്കുന്നത്. परमेश्वर हमसे ये सवाल नहीं करते कि हम किस वरदानों की आकांक्षी है, नहीं तो किस वरदानों को हम इस्तेमाल कर रहे, बल्कि परमेश्वर की सवाल है कि आपके जीवन में किस फल है। हमारा पिता परमेश्वर का प्रेम और यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा का संगतिया सहभागिता हम सब के साथ, विशेष करके प्रेस और इस कलीसिया के साथ हमेशा हमेशा होती रहे। हमें जयवंत देने वाले यीशु मसीह को हाथ उठाकर हालेलुया बोलिए। हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रेस और आमीन करता हुआ यीशु ने वेग मरण में